जगाच्या इतिहासामध्ये जे जे वेगवेगळे तत्वज्ञ निर्माण झाले, वेगवेगळे विचारवंत निर्माण झाले, त्या विचारवंतांचा अभ्यास केला होता आणि त्या विचारवंतांच्या विचाराचे, त्यांनी केलेल्या क्रांत्यांचे धडे हे प्रेषितांना दाई हलीमाकडून मिळालेले होते. त्यामुळे प्रेषित हे पूर्वायुष्यात अतिशय म्हणजे सामान्य व्यक्ती होते, ते शून्य होते. अशी जी पूर्वइच्छाही प्रणित जी मांडणी केली जाते ती अतिशय चुकीची आहे, त्याला फारसा काही आधार नाही. त्यानंतर कुटुंब संस्थेमध्ये जे बदल केले गेले, कुटुंब संस्था ही मोडकळीस आलेली होती, विवाह संस्था मोडकळीस आलेली होती. थोडी बहुत जी काही सुरू होती ती परंपरागत पद्धतीनं होती, पण विवाह संस्थेमध्ये पुरुषसत्ताक पद्धती ही मोठ्या प्रमाणात पुढे आलेली. त्यामुळं विवाहाची गरजच नाहीये, आपण स्त्री भोगू शकतो आणि आपल्याला वंशज हवा असेल तर आपण एखाद्या स्त्रीकडून प्राप्त करून घेऊ शकतो, अशी एक मानसिकता तयार झाली होती. ती मानसिकता पूर्णतः मोडीत काढून विवाहाचे नियम पूर्णतः बनवून अरब समाजाला ते स्वीकारण्यासाठी प्रेषितांनी भाग पाडलं आणि ते भाग पाडण्यासाठी त्यांनी राज्यसंस्थेचा आधार घेतला. आणि इस्लामी विवाह संस्था जी आहे ती अतिशय लवचिक आहे. त्याच्यामध्ये मुता मॅरेज नावाचा एक सिद्धांत आहे, मुता मॅरेज नावाची एक संकल्पना आहे. ती मुता मॅरेज नावाची जी संकल्पना आहे ती अतिशय महत्वाची आहे. आज लिव्हिंगचे करार केले जातात, पण त्या काळामध्ये इस्लामनं सांगितलं की तुम्हाला ठराविक काळासाठी एकमेकांशी लैंगिक संबंध ठेवायचे असतील तर तुम्ही मुता मॅरेजचा करार करायचा आणि तो करार करून 2 वर्षाचा 3 वर्षाचा जो काही करार आहे तो करायचा आणि तुम्ही एकत्र राहायचं. पण याच्यामध्ये अट अशी टाकली, त्या काळामध्ये जर तुम्हाला मूल झालं किंवा तुम्ही मूल जन्माला घातलं तर तुम्हाला तो विवाह कायद्याप्रमाणे किंवा कराराप्रमाणे रद्द करता येत नाही, त्या मुलाचं संगोपन करण्याची जबाबदारी तुम्हाला घ्यायला लागेल. ही पद्धत इस्लामनं अरब समाज जीवनाला दिली आणि ती इराण वगळता कुठेही आज पाळली जात नाही. ती शिया मुता मॅरेज परंपरा म्हणून आज अलीकडे ओळखली जाते. पण मुता मॅरेज ही फक्त शिया परंपरा नाहीये, ती इस्लामी परंपरा आहे. ती उलेमांना वाटली, नाकारली म्हणून त्यांनी ती नाकारली, पण ती अशी इस्लाम मधून वगळून इस्लामच्या विवाह संस्थेची संकल्पना मांडता येत नाही. आता दुसरा मुद्दा आहे तलाकचा. तलाक असेल किंवा मुता मॅरेज संकल्पना असतील, विवाह संस्था असेल, या श्रद्धा आणि अंधश्रद्धा या 2 व्यवहाराशी जोडलेल्या गोष्टी आहेत. श्रद्धा म्हणजे नुसतं नरबळी देणं, श्रद्धा म्हणजे एखाद्या मूर्तीसाठी, एखाद्या दर्ग्यासाठी एखाद्या व्यक्तीला मूर्ख बनवणं, यालाच फक्त श्रद्धा किंवा अंधश्रद्धा म्हणत नाही. श्रद्धा आणि अंधश्रद्धेचा व्यवहार हा धर्माशी जोडलेला आहे, समाजाशी जोडलेला आहे, कुटुंब संस्थेशी जोडलेला आहे, पुरोहित संस्थेशी जोडलेला आहे आणि राजकीय व्यवहारांशी देखील जोडलेला आहे. राजकीय व्यवहारांशी कसा जोडला गेलाय तो तुम्ही मागच्या निवडणुकीमध्ये राम मंदिराच्या माध्यमातून जे उद्योग आपल्या पंतप्रधानांनी केले, त्याला अंधश्रद्धेच्या राजकीय व्यवहारांपलीकडे दुसरी संकल्पना मला देऊ वाटत नाही. तो देखील श्रद्धेचा बाजार मानून अंधश्रद्धेचा एक राजकीय व्यवहार होता जो फसला. तर अशी श्रद्धा आणि अंधश्रद्धा ही जीवनव्यापी आहे, ती कोणत्याही क्षेत्रातून तुम्हाला वगळता येणार नाही. राजकीय क्षेत्रातून वगळता येणार नाही, सांस्कृतिक क्षेत्रातून वगळता येणार नाही, सामाजिक क्षेत्रातून वगळता येणार नाही, धर्मसंस्थेतून तर शक्यच नाही, कारण ती त्याचा अविभाज्य भाग आहे. जिथं श्रद्धा आली तिथे अंधश्रद्धा आली. या दोन्ही गोष्टी एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. तर प्रेषितांनी जे केलंय ते धर्माच्या क्षेत्रात जरी केलेलं असलं तरी अरब समाज जीवनाच्या, मानवी जीवनाच्या मर्यादांमध्ये, त्या मर्यादांना ओलांडून पुढे जाण्याचा त्यांनी जो केलेला प्रयत्न आहे तो अतिशय महत्वाचा आहे. प्रेषितांनी केलेली क्रांती असेल किंवा परिवर्तन असेल, बदल असेल, त्या बदलांचं महत्व यासाठी आहे, अरबांना ज्यावेळेस इस्लाम स्वीकारायला लावलं त्याच्यानंतर त्यांचे काही विरोधक होते. मदिना राज्याची स्थापना झाल्यानंतर, प्रेषितांचं बळ वाढल्यानंतर ते विरोधक प्रेषितांकडं आले आणि त्यांना म्हणायला लागले की आम्ही हे मान्य करतो की प्रेषित मोहम्मद हे अल्लाचे प्रेषित आहेत, इस्लाम हा ईश्वरी धर्म आहे, कुराण हा ईश्वरी ग्रंथ आहे, आम्ही हे सगळं मान्य करतो, फक्त तुम्ही जी अर्थव्यवस्था सांगितलेली आहे, जी श्रमसंस्था सांगितलेली आहे, जो श्रम व्यवहार सांगितलेला आहे तो आम्हाला मान्य नाहीये. आम्ही आमची जी पूर्वापार चाललेली अर्थव्यवस्था आहे ती आम्ही सुरू ठेवू, तुम्हाला प्रेषित म्हणून मान्य करू,
कुराणला ईश्वरी ग्रंथ म्हणून मान्य करू, इस्लामला ईश्वरी धर्म म्हणून मान्य करू, फक्त या अर्थव्यवस्थेतून आम्हाला सोड द्या. त्यावेळेस प्रेषितांनी म्हटलेली जी उद्गारलेली वाक्य आहेत ती खूप ऐतिहासिक आहेत. प्रेषित म्हणाले, मला तुम्ही प्रेषित म्हणून मानलं नाही तरी चालेल, इस्लामला ईश्वरी धर्म मानला नाही तरी चालेल, कुराणला ईश्वरी ग्रंथ मानलं नाही तरी चालेल, पण ही अर्थव्यवस्था तुम्ही प्रमाण मानलीच पाहिजे, त्याशिवाय तुम्हाला मुसलमान होता येईल. हा जो सिद्धांत किंवा हा जो विचार मांडलाय तो इस्लामच्या मुळाशी असलेल्या अर्थक्रांतीचा विचार आहे. जकात ही जी संकल्पना आहे, जकातच्या माध्यमातून वेगवेगळे प्रयोग केले जाऊ शकतात. सामाजिक कर्तव्य निधी हा साधा आणि सोपा त्याचा अर्थ किंवा त्याचं भाषांतर होऊ शकतं. प्रत्येक मुसलमानांना, ज्याची ऐपत आहे त्या मुसलमानांना आपल्या कमाईतले 2% सामाजिक कारणांसाठी खर्च केले पाहिजे आणि ते करणं त्याला बंधनकारक केलं गेलं. राज्यानं बंधनकारक केलं, प्रेषितांनी केलं, धर्मानं देखील केलं. हा जो बदल होता श्रद्धेच्या व्यवहारांमध्ये, हा जो समाजाच्या हिताचा बदल आहे, तो अंधश्रद्धेतून झालेल्या विघातक परिणामांना आव्हान देणार. श्रद्धा आणि अंधश्रद्धा ही जी चर्चा आहे, इस्लाम प्रणित श्रद्धा आणि अंधश्रद्धांची चर्चा करत असताना या बदलांची नोंद घेणं खूप गरजेचं आहे. इस्लामनं सांगितलेल्या वर्णसमतेचा संदेश असेल, इस्लामनं सांगितलेला राजकीय व्यवहारातल्या समतेचा संदेश असेल. एक छोटासा प्रसंग तुम्हाला सांगतो. प्रेषितांचे एक सहकारी होते जो पूर्वी गुलाम होते, ज्यांना प्रेषितांच्या दुसऱ्या सहकाऱ्यांना खरेदी करून मुक्त केलं. त्या पूर्वाश्रमीच्या गुलामाचं नाव बिलाल. बिलाल हे वर्णानं काळे होते, हबशी होते. हबशी लोकांना मक्केमध्ये अतिशय हीन दर्जाचं स्थान होतं. पण ज्या दिवशी इस्लाम आला आणि बिलालने इस्लाम स्वीकारला, त्याच्यानंतर बिलालना आणि मक्केतल्या प्रतिष्ठित माणसाला बरोबरीचं स्थान दिलं गेलं. मक्का विजय झाल्यानंतर मक्केवरती इस्लामचा ध्वज फडकल्यानंतर प्रेषितांनी या विजयाची घोषणा करण्यासाठी बिलाल यांना काबागृहावर चढण्यास सांगितलं. काबागृह म्हणजे इस्लामची अतिशय पवित्र वास्तू मानली जाते. त्या काबागृहावरती एका काळ्या गुलामाला चढायला सांगितलं प्रेषितांनी. तो काळा गुलाम चढायला लागला, पूर्वाश्रमीचा काळा गुलाम तो चढायला लागला, पण त्या काबागृहाची उंची जास्त असल्यामुळे तो चढू शकत नव्हता बिलाल. त्यावेळी प्रेषित समोर आले आणि त्यांनी आपला खांदा दिला आणि बिलालला सांगितलं की तू माझ्या खांद्यावर पाय ठेव आणि काबागृहावरती चढ. त्यावेळेस प्रेषितांचे काही सहकारी उभे होते जे अरब होते. ते अरब म्हणाले, त्या अरब सहकाऱ्यांपैकी एक सहकारी दुसऱ्या सहकार्याला म्हणाला, माझा बाप मेला हे खूप बरं झालं. दुसरा सहकारी म्हणाला की असं का बोलतोयस तू? अरे माझा बाप मेला हे खूप बरं झालं. जर त्यानं बिलालला मोहम्मदाच्या खांद्यावर पाय ठेवताना पाहिलं असतं तो या क्षणी मरून पडला असता. म्हणजे वर्णविषमता, वर्णश्रेष्ठत्व अरबी समाजामध्ये किती भिन्न होतं त्याचं येत होतं. त्याच्यानंतर प्रेषितांनी, खलिफांनी याच बिलाल यांना अरबांचा नेता बनवून वेगवेगळ्या लष्करी मोहिमांवरती पाठवलं, बगदादचा राज्यपाल केलं आणि त्यांनी राजकीय व्यवहार अरबांचे हाताळले आणि त्या नेतृत्वाखाली ते राहिले. हा श्रद्धेमध्ये झालेला सामाजिक बदल हा अतिशय महत्वाचा होता, तो प्रेषितांनी केला होता. आता इस्लामचे अनेक रूप सांगितले जाऊ शकतात. मदिना नावाचं राज्य निर्माण झाल्यानंतर त्या मदिना राज्यामधली बाजारपेठ, त्या बाजारपेठेला कशा पद्धतीनं प्रेषितांनी एका संहितेमध्ये बांधलं होतं, त्याचे वजनमाप करण्याच्या पद्धती असतील. प्रेषितांनी एका वचनामध्ये सांगितलंय की तुमची जी फूटपट्टी आहे मोजण्याची ती बिलालसाठी 12 इंचाची आणि अबू हुरैरासाठी 18 इंचाची असू शकत नाही. ती बिलालसाठी देखील 12 इंचाचीच असावी आणि अबू हुरैरासाठी देखील 12 इंचाचीच असावी. अबू हुरैरा हे अरब होते आणि बिलाल हे हबशी होते. म्हणजे बाजारपेठेतला मापाचा जो नियम आहे तो सर्वांसाठी एकसारखा असावा हे त्यांनी सांगितलं. त्याच्यानंतर बाजाराच्या बाहेर, शेतकऱ्याला बाजारात येऊ न देता बाजाराच्या बाहेर वेगवेगळ्या पद्धतीचे दर ठरवून त्याच्याकडून आपल्याला वाटेल त्या दरानं माल खरेदी करून त्याचं शोषण करण्याला प्रेषितांनी बंदी घातली. जोपर्यंत शेतकरी बाजारात येत नाही, स्वतःच्या मर्जीनं मालाचे दर पाहत नाही, ठरवत नाही, तोपर्यंत त्याच्याकडून कुणीही माल खरेदी करणार नाही हा दंडक घालून दिला. हे बाजार व्यवस्थेचे नियम मदिना राज्याच्या माध्यमातून आले. पुढे तेच खिलाफतीमध्ये आले
आणि पुढे तेच नियम भारतातल्या सामाजिक व्यवस्थेमध्ये सुफींच्या माध्यमातून येत होते, पण त्याला ज्या मर्यादा घातल्या त्या राज्यकर्त्यांनी घातल्या. आता आपण इथे फरक समजून घेतला पाहिजे. प्रेषितांनी राबवलेली राज्यव्यवस्था पहिल्या 4 खलिफांपर्यंत चालली आणि पहिले 4 खलिफा हजरत अली हे प्रेषितांचे जावई, त्यांच्यानंतर इस्लाममध्ये फ्युडलिझम आला, वंश परंपरागत राज्यव्यवस्थेचा सिद्धांत मांडला गेला, माझ्यानंतर माझा मुलगाच खलिफा होईल हे सांगितलं गेलं आणि त्यानंतर प्रेषितांचे नातू इमाम हुसैन यांनी वंश परंपरागत राज्यव्यवस्थेच्या विरोधात लोकांची राज्यव्यवस्था, त्याला लोकशाही हा शब्द मी म्हणणार नाही, लोकांची राज्यव्यवस्था राबवली गेली पाहिजे यासाठी फ्युडलिझमच्या विरोधात पुकारलेल्या पहिल्या युद्धात हौतात्म्य पत्करलं. त्या इमाम हुसैन यांचा विचार प्रमाण मानून जगाच्या पाठीवरती फक्त एक राज्य चालवलं जातं, जे इराण आहे. बाकीचे सर्व जे देश आहेत इमाम हुसैन यांचा लोकांच्या मर्जीवर आधारित राज्य या संकल्पनेला दुर्लक्षित करून चालवणारे राज्य, ते पाकिस्तान असेल, तुर्कस्तान असेल किंवा अरबस्तान असेल, या सर्वांनी इस्लामच्या राजकीय व्यवहारांना, श्रद्धांना पुढे करून काळीमा फासला. अरबांमध्ये आत्ता जी राजेशाही आहे ती वंश परंपरागत राजेशाही आहे आणि ती इस्लामला बिलकुल मान्य नाही. तर हा झाला मुद्दा वेगळा. तर हे वंश परंपरागत राजेशाहीचा काळ इस्लाममध्ये किंवा मुसलमानांमध्ये सुरू झाल्यानंतर इस्लामी राजसंहिता मागे पडली आणि भारतामध्ये सल्तनत स्थापन झाली. सल्तनत ही सुरुवातीला खलिफांचे प्रतिनिधी म्हणून सुलतान राबवत होते आणि त्यानंतर मुघल बादशाहांनी असं म्हटलं, नाही, आम्ही काही खलिफांचे प्रतिनिधी वगैरे नाही, आम्ही स्वयंभू आहोत, आम्ही बादशाह आहोत. सुलतान म्हणजे खलिफांचा प्रतिनिधी ते होते, पण आता आम्ही इथं आमच्या मनगटाच्या बळावर राज्य निर्माण केलंय, आम्ही अरब खलिफांचे प्रतिनिधी होऊ शकत नाही हे सांगून त्यांनी स्वतंत्र राज्य निर्माण केलं आणि राजव्यवस्था राबवायला सुरुवात केली. आणि इथून संघर्ष सुरू झाला. इस्लामी समाज व्यवस्था, संस्कृती व्यवस्था, राज्यसंस्था विरुद्ध मुघलांची राजेशाही. मुघलांची राजेशाही ही निराळी आहे आणि इस्लामनं सांगितलेली राज्यसंस्था ही अतिशय निराळी आहे. या दोन्ही गोष्टींमध्ये फरक करून पाहिलं गेलं पाहिजे. मुसलमानांमध्ये एक अतिशय घाणेरडी पद्धत जी सुरू झाली आहे, मुघल जे काही होते ते इस्लामचे प्रतिनिधी होते. मुघल हे इस्लामचे प्रतिनिधी नव्हते, उलट मुघलांनी इस्लामी राज्यसंस्थेला नकार देऊन इस्लामचं शत्रुत्व पत्करलं होतं. हे मुसलमानांनाही कळत नाही. तर या मुघलांमध्ये प्रचंड डायव्हर्सिटी होती. हे मुघल म्हणजे त्यांच्यामध्ये काही चांगल्याही गोष्टी असू शकतात, आहेत. इव्हन औरंगजेबाचा मुद्दा किंवा अकबराचा मुद्दा सांगायचा झाला तर अकबरानं जशा कविता लिहिल्या तशाच कविता औरंगजेबानं देखील लिहिलेल्या आहेत. औरंगजेबानं संगीत रागकल्पमद्रुम नावाच्या ग्रंथामध्ये ब्रह्मा विष्णू महेश यांच्यावर कविता लिहिल्यात. नग खेंच दाम विषातवर गायन मोहन प्रत ब्रह्मा रचो मत गायन जन उभी तिनके हरत दुखत नंदन, ही ब्रज भाषेतली ब्रह्मा विष्णू महेश्वर औरंगजेबानं लिहिलेली कविता आहे. मग औरंगजेबानं ब्रह्मा विष्णू महेश्वर कविता लिहिली म्हणून तो लगेच काही धर्मसहिष्णू होत नाही. याच सोलापूर शहरामध्ये औरंगजेबानं 10 मंदिरही पाडलेली आहेत. बार्शीमध्ये भगवंताच्या मंदिराच्या शेजारची मंदिरं पाडलेली आहेत. आणि याच सोलापूरमध्ये तुम्ही कोल्हापूरला जात असताना जे ब्रह्मपुरी नावाचं ठिकाण लागतं, तिथल्या सिद्धेश्वर मंदिराला औरंगजेबानं देणगी देखील दिलेली आहे मोठ्या प्रमाणात. औरंगजेबाला राज्य चालवताना जे योग्य वाटलं ते त्यानं केलं. सती प्रथा ही कायदा करून रद्द केली याच औरंगजेबानं. आणि याच औरंगजेबाला आपण बुत शकील, मूर्तिभंजक वगैरे म्हणतो, इस्लामचा कट्टर प्रतिनिधी म्हणतो. त्या औरंगजेबाच्या आजोबानं दारूच्या पुढे इस्लाम धर्म त्याज्य मानला होता. जहांगीर हा जगातला दारू पिणारा आणि दारू विषयी खोलात जाऊन चिंतन करणारा एकमेव विचारवंत. तुझके जहांगीरी नावाचा त्याचा ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये जहांगीरनं दारू कशी प्यावी, कधी प्यावी, कोणत्या मोसमामध्ये कोणता ब्रँड प्यावा, किती प्रमाणात प्यावा आणि त्याच्यासोबत स्नॅक्स म्हणून काय खावं याचे सगळे उल्लेख केलेले. आणि इस्लाममध्ये दुसऱ्या बाजूला दारू हराम आहे. तर या जहांगीरच्या आयुष्यातला एक किस्सा आहे, तो अतिशय महत्वाचा आहे. जहांगीर दारू पितोय, रमजानच्या महिन्यामध्ये देखील जहांगीर दारू सोडायला तयार नाही. हे कळाल्यानंतर शाही मौलानाच्या भावना दुखावल्या. शाही मौलाना म्हणाले, आता काही खरं नाही, इस्लाम खतरे में आला. शाही मौलाना जहांगीरकडे गेले आणि जहांगीरला म्हणाले,
बादशाह सलामत, रमजानच्या महिन्यामध्ये जर तुम्ही दारू पिली तर तुमच्या हाताखालचे जे मुसलमान सरदार आहेत ते नाराज होतील. याच्यापूर्वी मुसलमान सरदारांनी अनेक बादशहांच्या हत्या केल्या. खिलजी घराण्याचं उदाहरण तुम्ही पाहू शकता, तुगलक घराण्याचं पाहू शकता. तसं तुमच्याविषयी होऊ नये. निदान रमजानच्या महिन्यात तरी तुम्ही दारू पिणं सोडून द्या. त्यानंतर जहांगीर म्हणाला, खरंय राज्य अबाधित असेल तर दारू पिता येईल, त्यामुळे दारू सोडलेली बरी रमजानपुरती. त्यानं दारू सोडून दिली रमजान महिन्यामध्ये. 1 दिवस गेला, 2 दिवस गेले, 3 दिवस गेले. तिसऱ्या दिवशी त्याला दारूशिवाय काही चैन पडेल. त्यानं आपल्या एका ख्रिश्चन मित्राला बोलावलं आणि त्याला म्हटलं, नाही एक मित्र त्याचा जो शायरी वगैरे करायचा, त्याला बोलवलं आणि त्याला म्हटलं की बाबा बघ, इस्लाममध्ये दारू हराम आहे आणि शाही मौलाना मध्ये मला अशी अशी भीती घालताय आणि मला तरी दारूशिवाय चैन पडत नाही, याच्यातून काहीतरी मार्ग काढ. त्यावेळेस त्या मित्रानं असं म्हटलं की इस्लाममध्ये भले दारू पिणं मना असेल, ख्रिश्चन धर्मामध्ये ती मनाई नाही. तू ख्रिश्चन धर्म स्वीकार. ख्रिश्चन धर्मामध्ये देखील दारू हलाल नाही आहे. डुकराचं मांस देखील हलाल नाही आहे. तुम्हाला खाऊ शकत नाही धर्माप्रमाणे. आता ख्रिश्चन खातात पितात, तो भाग वेगळा. इस्लाममध्ये जे आहे तेच इकडेही आहे. तर त्या मित्रानं सल्ला दिला की ख्रिश्चन लोक अशी काही मनाई करत नाही, तू रमजानमध्ये देखील दारू पिऊ शकतो, तू ख्रिश्चन धर्म स्वीकार. कट्टर औरंगजेबाचा सख्खा आजोबा दारू पिण्यासाठी रमजानच्या काळामध्ये ख्रिश्चन धर्म स्वीकारायला तयार झाला आणि त्यानं सांगितलं, आत्ताच्या आत्ता पादऱ्याकडे जा, बोलाव, माझा बप्तिस्मा कर. तो मित्र पादऱ्याकडे निघाला. ही वार्ता शाही मौलानाला कळाली. शाही मौलाना पुन्हा धावत पळत महालात आले आणि म्हणाले, बादशाह सलामत, हे काय करताय? आग्र्यामध्ये प्रचंड जनक्षोभ उसळलाय, लोक तुम्हाला मारायला येत आहेत, तुम्ही असं काही करू नका. पुन्हा जहांगीरनं घाबरून विचार सोडून दिला. पण त्याचे 3 पुतणे हे त्याच्या दारूच्या पार्टीमध्ये रोज सहभागी व्हायचे, तहमूर, बैसंगर वगैरे. ते म्हणाले की बादशाह तू आहे, राज्य चालवणं टिकवणं हा तुझा प्रॉब्लेम आहे, आमचा नाही. तू ख्रिश्चन होऊ नको. आम्हाला दारू प्यायची आणि डुक्करही खायचं आहे रमजानमध्ये, त्यामुळं आम्ही होतो ख्रिश्चन. रमजानच्या महिन्यामध्ये जहांगीरच्या या पुतण्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला. तैमूरचं नाव डॉन फिलिप ठेवलं गेलं, बैसंगरचं नाव डॉन कार्लोस ठेवलं गेलं आणि या दोघांना रमजानमध्ये डुक्कर खाता येतं, दारू पिता येतं. याचा आनंद म्हणून जहांगीरनं आग्रा शहरामध्ये हत्तीवरून साखर वाटली. त्याचा पुरावा भारतीय मुघल नावाचं हे पुस्तक अमेझॉनवर मिळतं. हरबन्स मुखिया यांनी लिहिलेलं आहे आणि याचे दाखले तुम्हाला तत्कालीन साधनांमध्ये स्पष्टपणे आढळतात. निकोलय मनुची असेल, बर्नियर असेल, या सगळ्यांच्या ग्रंथामध्ये याच्याविषयी स्पष्टपणे लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर या औरंगजेबाच्या काळातलीच एक घटना आहे. जहाआरा नावाची त्याची बहीण होती आणि ती जहाआरा आणि तिच्यासोबतच्या तिच्या मैत्रिणी या प्रचंड दारू प्यायच्या. त्या काळात दारू महिला प्यायच्या आणि दारूच्या आहारी इतके लोक आहारी गेले होते की उलेमांच्या बायका सुद्धा दारू प्यायला लागल्या होत्या. उलेमांना वाटलं आपल्याच बायका जर दारू प्यायला लागल्या तर आपलं काही खरं नाही. मग त्यांनी औरंगजेबाला सांगितलं, इस्लाममध्ये दारू हराम आहे. स्वतःच्या बायका दारू पित होत्या. बादशाहाला सांगितलं दारू हराम आहे, दारूबंदी करा राज्यामध्ये. त्याने दारूबंदी केली. राज्यामध्ये दारूबंदी केल्यानंतर महालामध्ये दारू कशी येणार? ती येत नव्हती. पण राज्यामध्ये दारूबंदी जरी केली तरी आग्रा शहरामध्ये चोरी छुपे दारू मिळायची आणि चोरी छुपे दारू आणून उलेमांच्या बायका, काजींच्या बायका या पार्टी करायला लागल्या गुप्त पद्धतीने. ते जहाआराला कळालं. जहाआराचा जळफळाट व्हायला लागला. आम्ही बादशहाच्या बहिणी, आम्हाला दारू मिळत नाही आणि या उलेमांनी ज्यांनी आमची दारू बंद केली त्यांना मात्र मिळते. मग त्यांनी औरंगजेबाकडे तक्रार केली. जहाआरानं म्हटलं की तू आमची दारू बंद केली आहेस पण उलेमांच्या बायका दारू पितात. औरंगजेब म्हणाला हे शक्य नाही, उलेमा तर धर्माचे रक्षक आहेत, त्यांच्या बायका कशा दारू पितील? तर जहाआरानं म्हटलं की तू आग्रा शहरावर गेल्याचा सोंग कर, तू शहराच्या बाहेर निघून गेल्याचा सोंग कर आणि आम्हाला राजमहालामध्ये दारू आणण्यासाठी परवानगी दे. दारू आणली गेली राजमहालामध्ये आणि उलेमांच्या बायकांना पत्र पाठवली गेली की औरंगजेब बादशाह
शहराच्या बाहेर गेलेत आणि राजभवनामध्ये इंग्रजांची उंची दारू आणली गेली आहे आणि ती पिण्यासाठी घ्या. उलेमांच्या बायका आल्या, त्यांनी प्रचंड दारू ढोसली, अनेकांचे दुपट्टे इकडे तिकडे पडले. त्यानंतर जहारानं म्हटलं आता बादशाहला बोलावलं. बादशाहला बोलावलं आणि सांगितलं या उलेमाची ही बायको, या उलेमाची ही बायको, या उलेमाची ही बायको. आयडेंटिफाय केलं बादशाहनं, उलेमांना पकडून आणलं आणि लाल किल्ल्यासमोर फटके मारले. हा असा विसंगत इतिहास आहे. इतिहास एकसाची नाही, एकसारखा नाही, त्याच्यामध्ये प्रचंड विसंगती आहे, त्याच्यामध्ये प्रचंड वैशिष्ट्य आहे. इतिहासामध्ये चांगुलपणा आहे, तशी बदमाशी आहे. इतिहासामध्ये सद्गुण आहे, तशी विकृती आहे. सरंजामशाही कोणाचीही असो, मी कोणाचीही म्हणतो, ती हिंदूंची सरंजामशाही असो, मुसलमानांची सरंजामशाही असो, ती जीवनासाठी कधीही उपयोगी नाहीये. ती शेवटी सरंजामशाही. तर या सरंजामशाहीमध्ये अशा बऱ्याच घटना घडल्या. या सरंजामशाहीमध्ये टिपू सुलतान सारखा एक राज्यकर्ता देखील होऊन गेला, अकबर सारखा एक राज्यकर्ता देखील होऊन गेला, ज्याने दीन इलाही नावाचा एक विचार दिला, एक मजलिस बनवली. त्या मजलिसमध्ये सर्व धर्माच्या प्रतिनिधींना स्थान दिलं. त्या धर्माचे त्यांचे सगळे विचार घेऊन सुलय कुल नावानं एक सिद्धांत मांडण्याचा प्रयत्न केला. त्या सुलय कुलमध्ये प्रत्येक धर्मातले चांगले चांगले विचार चर्चिले जायचे आणि त्यातनं त्यानं उपनिषदांची भाषांतर करून घेतली, सिंहासन बत्तीशीचं भाषांतर करून घेतलं, रामायणाचे 3 भाषांतर केली, महाभारताचं भाषांतर केलं आणि हाच वारसा पुढे दाराशुकोनं देखील चालवला. दाराशुको हा कादरी सुफी पंथाचा अनुयायी होता. कादरी सुफी पंथ हा सुफींमधला अतिशय रॅशनल पंथ म्हणून ओळखला जातो. एकमेकांशी संवाद साधणं, एकमेकांचे आचार विचार घेणं, प्रथा परंपरा स्वीकारणं आणि त्या माध्यमातून एकमेकांना सोबत घेऊन पुढे जाण्याचा जो विचार आहे तो कादरी सुफी पंथाने मांडला होता. दाराशुकोचा एक ग्रंथ आहे समुद्र संगम नावाचा, मजमू अल बहरीन असं त्याचं नाव आहे. त्या समुद्र संगम या ग्रंथाच्या प्रस्तावनेत म्हणूया, त्याला प्रस्तावना त्यानं म्हटलेलं नाही आहे, प्रस्तावनेत दाराशुको लिहितो माझ्यासाठी, तो असं म्हणतो कुराणमध्ये अशा 2 समुद्रांचा उल्लेख आहे, सागरांचा उल्लेख आहे जे एकमेकांना खेटून उभे आहेत, काळा समुद्र आणि निळा समुद्र, जे एकमेकांना खेटून उभे आहेत पण एकमेकांच्या पाण्याचा एक थेंबही ते बर्दाश्त करत नाही. माझ्या नजरेत हे 2 जे समुद्र आहेत ते हिंदू आणि मुसलमान आहेत भारतात आणि या 2 समुद्राचा संगम घडवणं हे माझ्या आयुष्याचं ध्येय. हे दाराशुकोनं सांगितलं आणि त्यासाठी त्यानं मजमू अल बहरीन हे नाव आपल्या पुस्तकाला दिलं आणि आयुष्यभर तो हेच करत राहिला. त्याचा जो गुरु होता सुफी सरमद, तो सुफी सरमद अनल हक, हे फैज अहमद फैजनी जे गीत गायलं त्या अनल हकचा पुरस्कर्ता होता. या अनल हकचा नारा इतिहासामध्ये पहिल्यांदा कोणी दिला तर मनसूर बिन हल्लाजनं दिला. मनसूर बिन हल्लाजनं काय म्हटलं, अनल हक, अनल हक म्हणजे तुम्ही जे काही म्हणताय ईश्वर हेच सत्य आहे, तसं नाहीये. मनसूर बिन हल्लाज म्हणाला ईश्वर हे सत्य आहे तर माणूस हा त्या सत्याचा अंश आहे. जितका तुम्ही ईश्वरी अस्तित्वाचा आदर सन्मान करताय तितकाच आदर सन्मान ईश्वराचा अंश असलेल्या मानवी जीवनाचा देखील केला पाहिजे. पण मनसूर बिन हल्लाजनं केलेली ही मांडणी त्या काळातल्या राज्यकर्त्यांना, खलिफांना आणि त्याच्या साहित्य क्षेत्रातील विरोधकांना पटली नाही आणि त्यांनी खलिफाला सांगून त्या अनल हकच्या नाऱ्यासाठी 10व्या शतकामध्ये मनसूर बिन हल्लाजला चौकामध्ये फासावरती लटकावलं. अनल हकचा नारा देऊन पहिल्यांदा औतात्म्य पत्करणारा हा सुफी मनसूर बिन हल्लाज हा कादरी पंथाचा होता. त्याच्यानंतर त्याच अनल हकच्या नाऱ्याची पुनर्घोषणा करून सुफी सरमदनं आग्रा शहरामध्ये, दिल्ली शहरामध्ये एक लोकक्रांती घडवण्याचा प्रयत्न केला आणि त्या लोकक्रांतीच्या माध्यमातून वेगवेगळ्या लोकांना जोडण्यासाठी तो प्रयत्नशील होता. हा अनल हकचा नारा देऊन लोकांना आपल्या विरोधात भडकवतोय हे कळल्यानंतर औरंगजेबानं त्या सुफी सरमदची कत्तल घडवून आणली आणि त्याच्यासोबतच त्याचा शिष्य असणाऱ्या दाराशुकोची देखील कत्तल केली. अनल हकचा नारा आणि दाराशुको आणि सरमदची केलेली हत्या याचा जोपर्यंत आपण एकमेकांशी संबंध जोडून अभ्यास करत नाही तोपर्यंत ही घटना भारतीय इतिहासातली किती मोठी घटना आहे आपल्याला कळणार नाही. हे सगळं धर्माच्या क्षेत्रात घडलंय.
हे सगळं श्रद्धांना आधारभूत ठरवून घडलेलं आहे, श्रद्धांचा बाजार मांडून घडलेला आहे. त्यामुळे याची चर्चा करत असताना हा सुफी सरमद, मनसूर बिन हल्लाज किंवा आत्ताच्या काळातले फैज अहमद फैज हे सगळे चर्चेला घेतले पाहिजे. फैज अहमद फैजला देखील काय केलं होतं जनरल जियाउल राज्याच्या बाहेर हकलून दिलं आणि त्यांना राज्याच्या बाहेर हकलून दिलं म्हणून एक महिला गायिका उठली पाकिस्तानात आणि तिनं घोषणा केली की जनरल जियाउल हकनं साडी घालायला बंदी घातली आहे, मी साडी घालणार आणि तीही तुझा निषेध म्हणून काळी साडी घालणार. आणि त्या दिवशी, ज्या दिवशी फैज अहमद फैजचा जन्मदिन आहे, त्या दिवशी लाहोरच्या स्टेडियम मध्ये अनल हक हे गीत गाणार. या अनल हकचा असा सगळा मोठा इतिहास आहे आणि तो आज देखील जितक्या प्रतिगामी सत्ता आहेत त्या प्रतिगामी सत्तांनी अनल हकच्या नाऱ्याला विरोध केला आणि तो मोदींनीही केला. मोदींनी तो जर विरोध केला नसता तर नवल वाटलं असतं. मोदींनी आपली नाळ कोणत्या विचारांशी जोडली गेलेली आहे हे दाखवून दिलं त्या गीताला विरोध करून. ते गीत गायलं म्हणून विद्यार्थ्यांना तुरुंगात डांबून मोदींना दाखवून दिलं की मी या विचारांचा, मला सुफी मनसूर बिन हल्लाज जो जीवनाला प्रमाण मानतो त्या विचाराशी काही घेणं देणं नाही, मला राज्य संस्थेला प्रमाण मानणारा, ईश्वर केंद्रीय व्यवस्था सांगणारा विचार मला मान्य आहे, हे त्यांना सांगितलं. हा सनातनी विचार किंवा शब्दप्रामाण्यवादी विचार तो हिंदूंमध्येही सारखाच आहे, मुसलमानांमध्येही सारखाच आहे. मध्ययुगीन काळ हा 19व्या शतकाच्या अखेरीला सुरुवातीला संपतो. त्याच्या आधी टिपू सुलताननं या सर्व सरंजामशाहीच्या विरोधात, सरंजामशाहीच्या मर्यादांमध्ये राहूनच एक क्रांती घडवण्याचा प्रयत्न केला. त्या टिपू सुलताननं, आपल्याला टिपू सुलतान किती माहिती आहे? टिपू सुलतान हा ढाल तलवारीपर्यंत माहिती आहे. टिपू सुलतान वाघाचा जबडा फाडतानाचा माहिती आहे. पण याच टिपू सुलताननं 48 पुस्तकं लिहिली आहेत हे आपल्याला माहित नसतं. या टिपू सुलतानचं एक अतिशय महत्वाचं ग्रंथालय होतं जे इंग्रजांनी टिपू सुलतान मारला गेल्यानंतर ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये स्थलांतरित केलं. डिस्पेक्टिव्ह कॅटलॉग ऑफ लेट टिपू सुलतान या नावानं त्याच्यावरती पुस्तक देखील आहे. त्या 48 पुस्तकांमध्ये या शब्द प्रामाण्यवादाची, राजकीय विचारांची सगळी चिकित्सा टिपू सुलताननं केलेली. टिपू सुलताननं जेकोबियन क्लबच्या नावानं जे आंतरराष्ट्रीय संघटन म्हणलं वसाहतवादाच्या विरोधात वेगवेगळ्या देशांना एकत्रित करून त्या संघटनेची शाखा म्हैसूरमध्ये उघडली आणि म्हैसूरमध्ये उघडल्यानंतर सर्व आपल्या प्रजेला ईदगाह मैदानात बोलावून 21 तोफांची सलामी दिली. ती सलामी कुणाला होती? ती सलामी राजाला नव्हती, राजाच्या ध्वजाला नव्हती, ती जनतेला होती. आणि त्या दिवशी टिपू सुलताननं जे केलेलं भाषण आहे त्या भाषणामध्ये टिपू सुलतान म्हणतो, आजपासून तुमचं राज्य सुरू झालंय, तुम्ही माझी रयत नाही आहात, तुम्ही स्टेट ऑफ टिपू सुलतानचे सिटीजन आहात. सिटीजन हा शब्द वापरलाय टिपू सुलतान. त्यामुळं ती घटना क्रांतिकारी होती, महत्वाची होती. टिपू सुलताननं वेगवेगळ्या पातळ्यांवरती प्रयत्न केले. मी जे पुस्तक आता टिपू सुलतानची जी 500 पत्र भाषांतरित केली त्या 500 पत्रांमध्ये अनेक अशी पत्र आहेत ज्याच्यामध्ये टिपू सुलताननं स्त्री पुरुष समानतेचा विचार मांडलाय, सामान्य माणसाविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे. आता याच्यामध्ये मालबारच्या स्त्रियांविषयीचं टिपू सुलतानचं एक पत्र आहे. आता हा देखील अंधश्रद्धेशी जोडलेला मुद्दा आहे. त्या पत्रामध्ये टिपू सुलतान म्हणतो, मालबारच्या स्त्रियांना स्तन उघडे ठेवून फिरताना पाहून मला वाईट वाटले. यामुळे त्यांचे सौंदर्य आणि समाजातली नैतिकताही संपते. अशा परंपरा वाईट आहेत. या जमातीच्या धार्मिक नेत्यांसोबत संवाद साधा, ही प्रथा कशी नष्ट करता येईल ते पहा. या जमातीच्या रूढींमुळे पुरुषांवरही अशी बंधनं आहेत का ते तपासा. नसेल तर फक्त स्त्रियांवरच अशी बंधनं टाकणं योग्य नाही. हे टिपू सुलताननी लिहिलेलं पत्र आहे. त्यातले हे विचार आहे. त्याच्यानंतरच्या एका पत्रामध्ये टिपू सुलताननी थेट सांगितलंय, राज्य हे लोकांचे असते, आपण त्या राज्याचे विश्वस्त आहोत, हे मूलभूत सत्य आपण समजून घेतलं पाहिजे. हे आपल्या अधिकाऱ्यांना त्यांना सांगितलेलं आहे. आता हे मध्ययुगीन काळ संपल्यानंतर 1857 नंतर मुसलमानांमधली सरंजामशाही मागे पडली, वसाहतीक सत्ता आली आणि त्या काळामध्ये सरसय्यद असतील, शिबली नोमानी असतील, तहजीबे निस्वा नावाचं, निस्वा म्हणजे स्त्री,
स्त्रीच्या चळवळीचं एक मासिक उर्दूमध्ये चालायचं. त्याच्यामध्ये स्त्रियांच्या मासिक पाळीपासून स्त्रियांच्या तलाकपर्यंतच्या प्रश्नांची चर्चा एक मौलवी करायचे. त्या काळात त्या मौलवींची निंदाही झाली. सर सय्यद यांनी विज्ञानवादी दृष्टिकोनातून कुराणचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला. सर सय्यद कसे नास्तिक आहेत हे सांगण्याचा देखील प्रयत्न झाला. सर सय्यद यांनी ज्यावेळेस विद्यापीठ उघडण्याचा प्रयत्न केला, कॉलेज उघडण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस देणगी म्हणून मुसलमानांनी, हा नास्तिक माणूस आहे, याला देणगी द्यायची नाही, देणगी द्यायचीच असेल तर काय द्यायचं, लघवी केल्यानंतर ती स्वच्छ करण्यासाठी विटांचे जे तुकडे दिले जातात ते तुकडे त्यांच्या जोडीत टाकले. ते देखील सर सय्यदनी स्वीकारले आणि सर सय्यदनी म्हटलं या विटांचे तुकडे मी माझ्या मदरशाला लावले. आणि हा इतिहास असेल. हा प्रचंड मोठा संघर्ष आहे. मौलाना आझादांनी तो संघर्ष केलाय, इक्बालने संघर्ष केलाय. इक्बालने कार्ल मार्क्सला निस्त पैगंबर दर बगल दारत किताब, म्हणजे हा पैगंबर नसला तरी पैगंबरांनी जे ग्रंथ आणले तसाच दास कॅपिटल नावाचा ग्रंथ या माणसाला आणलाय, म्हणून त्यांची पैगंबरांची बरोबरी केली. त्यानंतर इक्बालला देखील काफीर ठरवलं गेलं. इक्बालनं जावेदनामा नावाचा महाकाव्य लिहिला. त्या महाकाव्यामध्ये त्यांनी कल्पना केली की मी स्वर्गात जातोय आणि रुमीचा आत्मा माझा मार्गदर्शक आहे. तर त्या रुमीच्या आत्म्यानं स्वर्गात आल्यानंतर ती कल्पना आहे. इक्बालला विचारलं, इक्बाल तुला स्वर्गात कुणाला भेटायचं आहे? तर इक्बालने उत्तर दिलं, मला सैतानाला भेटायचं आहे. रुमीचा आत्मा म्हणाला, अरे सैतानाला स्वर्गात येऊन कसं काय, का भेटतोयस तू? त्यांनी म्हटलं मला आभार मानायचे आहेत सैतानाचे. का? सैतानानं अल्लाची अवज्ञा करून बंड करण्याचं तत्वज्ञान मानवी समाजाला दिलंय. सैतान जर नसता जगात तर माणूस बंड करू शकला नसता, म्हणून मला त्याचे आभार मानायचे. हे महाकाव्यात सांगितलं इक्बालने. हा देखील श्रद्धा आणि अंधश्रद्धेतला संघर्षाचा भाग आहे. त्याच्यानंतर इक्बालला विचारलं रुमीनी, आता कुणाला भेटायचं आहे? म्हटलं आता मला कार्ल मार्क्सला भेटायचं आहे. रुमी म्हणाले, एका सैतानाला भेटून तुझं मन भरलं नाही? मग त्यांनी म्हटलं, निस्त पैगंबर दर बगल दारत किताब, तो सैतान नाही, तो तर पैगंबर आहे, भले त्यांना किताब आणली नव्हती, ग्रंथ आणला नव्हता. हा सगळा पट आहे. इथे मुद्दा असा आहे, याच्यापेक्षाही विस्तृत आणखीन बोलता येऊ शकतं. आता वेळेची मर्यादा असल्यामुळे थांबावं लागेल. आधुनिक काळातही बरेच संदर्भ आहेत. तलाकच्या मुद्द्यावरूनच एकांगी चर्चा बरीच केली जाते. पण सोलापुरातली एक घटना सांगतो. माझे मित्र आहेत मुफ्ती मोहम्मद युसुफ नावाचे, त्यांनी आता सोलापूर सोडलं. राहुल कुलकर्णी सोलापूरला एबीपी माझासाठी मुलाखत घ्यायला आले. त्यावेळेस हा मुफ्ती म्हणजे सर्वोच्च धर्मगुरू इस्लाम मधला. त्यांना विचारलं की मोदीच्या या निर्णयाविषयी तुम्हाला काय वाटतं? त्या माणसानं क्षणाचाही विलंब न लावता सांगितलं, कमबख्त मोदीने एकही तो अच्छा काम किया है. म्हणजे इथपर्यंत जाऊन विचार करणारे लोकही आहेत. पण मुद्दा असा आहे की समाजाशी संवादाचे माध्यम नाही आहेत मुस्लिमांशी. हिंदूंनी आपले किती मुसलमान मित्र आहेत हेही तपासावं, मुसलमानांनी आपले किती हिंदू मित्र आहेत हेही तपासावं. त्यातनं हा दुरावा कसा निर्माण झालाय, जे सरफराज मुसलमानांविषयी बोलतोय म्हणून तो धर्म असं असू शकत नाही. इतकी ढोबळ मांडणी केली जाऊ शकत नाही. मुसलमानांनी ज्ञाननिर्मिती केली असती तर हे गैरसमज संपले असते. मुसलमानांनी ज्ञाननिर्मिती करणं गरजेचं आहे. ती झाली आणि ती पक्षपाती ज्ञाननिर्मिती व्हावी. म्हणजे आमच्या पक्षात आम्ही ज्ञाननिर्मिती आधी केली पाहिजे. आमचा पक्ष काय आहे ते आधी आम्ही मांडलं पाहिजे. त्यानंतर त्याच्यावरती साधक बाधक चर्चा होऊ शकते. मला इथं बोलवलं, बोलण्याची संधी दिली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. धन्यवाद. जय भारत.